बिहारमध्ये महायुतीला पूर्णपणे बहुमत मिळताना पाहायला मिळते आणि 180च्या पार हा आकडा पोहोचलेला आहे आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाहतोय की 50 ते 51 जागा दाखवल्या जात आहेत. आपल्यासोबत मनीषाताई कायंदे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, एकनाथ शिंदे सुद्धा बिहारमध्ये गेले होते आणि पूर्णपणे बहुमत जे आहे ते मिळताना स्पष्टपणे पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा टीव्ही 9च्या माध्यमातून हे सगळे जे कल आहेत ते पाहता. 185 वर सध्या एनडीए पोहोचलेले, काय म्हणाल? अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की एन-डी-ए म्हणजेच आमची पूर्ण जी आघाडी आहे महायुती महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देश स्तरावर ज्याला आपण एन-डी-ए म्हणतो, तर ते आघाडीवर आहेत आणि पुष्कळ मागे आहेत. फेक नरेटिव्ह पसरवणारे, बिहारमध्ये सगळ्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारे, मतदार याद्यांवर संशय घेणारे, EVMवर संशय घेणारे आणि जनतेला मूर्ख बनवण्यासाठी जो प्रयत्न चालू होता, या सगळ्यांची मोठी पिछेहाट झालेली आहे. लालू प्रसाद यांचं करप्ट गव्हर्नमेंट हे वेळोवेळी एक्सपोज झालेलं आहे. आत्तासुद्धा त्यांचं चाललं नाही आणि मुळात म्हणजे काँग्रेस यांचे तर अक्षरशः सिंगल डिजिट दिसतोय. त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट आहे आणि अत्यंत महत्त्वाचं की माननीय आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे बिहारला गेले होते. अर्थात देवेंद्र फडणवीस देखील गेले होते, परंतु एन-डी-एची साथ भक्कमपणे माननीय एकनाथ शिंदे आणि आम्ही सगळ्यांनी दिली. याचा आम्हाला खूप आनंद आहे, कारण आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे हे देशपातळीवर एक आवडता चेहरा, एक सर्वमान्य चेहरा होत चालला आहे. इंडिया आघाडीनं बरेच आरोप केले होते, वोट चोरीचा देखील आरोप केला होता आणि त्यासोबतच तेजस्वी यादव यांनी सुद्धा म्हटलेलं की प्रत्येक घरामध्ये एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई असणारे बरेचसे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यांना नकारून मोदींवरचा विश्वास, परत नितीश कुमार यांच्यावर असलेला जो विश्वास आहे तो प्रस्थापित झाला असं म्हणावं. निश्चितच, कारण माननीय मोदीजी यांनी जे 11 वर्षामध्ये देशासाठी केलेलं आहे, त्यांची इतकी मोठी कारकीर्द, मुख्यमंत्री गुजरातचे म्हणून आणि नंतर पंतप्रधान देशाचे, त्यामुळे हे बाकीचे सगळे त्याच्यासमोर फिके पडले, खोटे ठरले. मुळात म्हणजे EVMचा अपप्रचार केला, ज्या मतदार याद्यांची जे विशेष स्पेशल ड्राईव्ह चालू होता SIR, त्यालाही ते लोक विरोध करत होते आणि वारंवार संशय घेत होते. लोकांना हे पटलं नाही. लोकांना शेवटी हे पटलं की प्रगती पाहिजे. आज नितीश कुमार यांच्या माध्यमातून देखील बिहार पुष्कळ पुढे गेलेलं आहे. जे वारंवार बिहारला नावं ठेवली जात होती आणि खास करून महाराष्ट्र आणि मुंबईमधले जे महाविकास आघाडीचे सगळे नेते आहेत, ज्यांनी वारंवार सत्याचा मोर्चा वगैरे सगळा काढला, त्यांना देखील हा एक मोठा धडा मिळालेला आहे. आपण या ठिकाणी व्हिज्युअल्स पाहतोय. बिहार का मतलब नितीश कुमार असे आशयाचे जे बॅनर आहे ते सुद्धा लागलेले. त्यासोबतच भाजपला 78 जागा दाखवल्या जातात, JDUला 82 जागा. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार पुन्हा एकदा नितीश कुमार असं म्हणा. हो, अर्थात आता हा निश्चितच हा जो निर्णय आहे तो त्यांच्या पक्षाचा राहील आणि एन-डी-एचा देखील राहील. कारण एन-डी-ए हा एक आता पूर्ण आपण पाहिलं की देशामध्ये एन-डी-एवर विश्वास, अनेक राज्य तर आहेत एन-डी-ए शासित, परंतु याही पुढे लोकांना आता हे फेक नरेटिव्ह जे आहे, म्हणजे इतकं गळी उतरवण्याचा प्रयत्न केला की मतदार याद्या अमकं तमकं. मतदार याद्या स्वच्छ झाल्या पाहिजे, पारदर्शक झालं पाहिजे, याच्यात कोणाचंही दुमत नाही. परंतु जे हॅकर्स मुंबईमध्ये एकाने प्रेझेंटेशन दिलं होतं आदित्य ठाकरेंनी पण, की कसं हॅक करता येतं, परंतु निवडणूक आयोग जेव्हा हॅकर्सना बोलवतं तेव्हा मात्र हे हॅकर्स तिकडे पोहोचत नाहीत. नक्कीच ताई, जनसुराज्य पक्षाचा पण विषय आहे. प्रशांत किशोर यांनी सांगितलेलं की जर 30च्या पेक्षा जास्त जागा जिंकलो नाही तर मात्र राजकारण सोडून देणार. त्यामुळे आता राजकारण सोडतील असं वाटतंय, कारण इथे त्यांना खातंही उघडता आलं नाहीये. बरोबर. खरं तर त्यांनी निवडणुकीपूर्वीच हार मानलेली होती, कारण ते बॅकआउट होत आहेत अशा बातम्या तर होत्याच, परंतु तरी त्यांनी त्यांचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी एकेवेळी एक उत्तम प्लॅनर किंवा चाणक्य म्हणून असं त्यांची कुठेतरी हे पसरली होती ख्याती, परंतु प्रत्यक्षात मात्र तसं दिसलं नाही. ताई, काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये पोहोचली आहे. 7 जागा त्यांना मिळालेल्या. मागच्या वेळी त्यांच्या 19 जागा होत्या आणि RJDला 34 जागा त्या ठिकाणी दिसत आहेत मिळालेल्या. सुमार कामगिरी म्हणावी. म्हणजे सुमार म्हणजे अत्यंतच पुअर शो. कारण एकतर राहुल गांधी, आता त्यांनी सगळे प्रयत्न केले, तिकडे पाण्यात पोहून दाखवलं, तिकडे बरंच काही भजे तळले किंवा काहीतरी खाद्यपदार्थ सगळं करून बघितलं परंतु लोकांना एक लीडर पाहिजे जो विकास करेल देशाचा. पाण्यात पोहून नुसतं चालणं आणि नुसतं कुस्ती खेळणं, व्यायाम करणं, हे सगळं लोकांना विकास पाहिजे. लोकांना या सगळ्या गोष्टीमुळे आता काही लोक भ्रमित होणार नाहीत आणि हे वारंवार सिद्ध झालं आहे. आणि राहुल गांधी म्हणजे
पिछेहाट. आता हे किती निवडणुका म्हणजे काँग्रेसही काही कात टाकत नाही आहे. काँग्रेसकडे नवीन लीडरशिप नाही आहे. गांधी घराण्याशिवाय त्यांच्याकडे कोणी चेहरा आहेत पण त्यांना द्यायचं नाही आहे. हे सगळं कुठेतरी म्हणजे आता तरी ते काही त्याच्यातनं बोध घेणार आहे की नाही माहीत नाही. बिहारमधून काँग्रेस आणि आरजेडीचा सुपडा साफ झालाय असं चित्र एकंदरीतच दिसतंय. भविष्यामध्ये याचे महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये किती परिणाम होतील असं वाटतंय? अर्थातच आता या सगळ्या ज्या बघा उद्यापासूनच मी विदर्भात सगळे जात आहे आणि तिथे देखील महायुतीचं सरकार येईल. आता परिषदा आणि नगरपंचायतीच्या आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर 29 महानगरपालिका नगरपालिका या सगळ्यांच्या निवडणुका होणार आहे. बघा महाराष्ट्रामध्ये जो विकास केला आहे, पहिले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे एवढ्या सगळ्या योजना महिलांसाठी आणल्या, त्यानंतर आता देवेंद्रजी आहेत, हे तिघं मिळून महाराष्ट्रात उत्तम कामगिरी चालू आहे. लोकांचा विश्वास नक्की आम्ही जिंकलेला आहोत. सध्या महाआघाडी 48 जागांवर दाखवत आहे, मात्र या जागा आणखी कमी होतील असं सुद्धा बोललं जाते. त्यामुळे महाराष्ट्रात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती बिहारमध्ये पण असं म्हणावं? निश्चितच, कारण आता NDA खूप पुढे गेलेली आहे. आता निश्चितच जल्लोष करण्याची वेळ आलेली आहे आणि तो जल्लोष होईल. हा सगळा विजय जो विकासाचा आहे. बघा आम्ही देखील नेहमी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणतात की मी विकासाचं राजकारण करतो. त्यांना त्याच्यावर विश्वास आहे. लोकांना विकास पाहिजे. लोकांना कोण एकत्र येतं आणि कोण नाही त्याच्यावर लोकांना आता विश्वास नाही आहे. लोकांना आम्हाला काय मिळणार आहे, आम्हाला चांगले रस्ते मिळणार आहे का, आम्हाला पाणी मिळणार आहे का, आम्हाला वीज वेळेवर मिळणार आहे का, शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचा परतावा मिळणार आहे का, नोकऱ्या मिळणार आहेत का, महिलांना सुरक्षितता पाहिजे, आर्थिक सुरक्षितता पाहिजे, इतरही सुरक्षितता पाहिजे. लोकांना आता हे हवं आहे. लोकांना केवळ मोठी भपकेबाज भाषणांवर लोक आता इम्प्रेस होणारी नाही आहेत. बिहारमध्ये आपण पाहतोय की एक वेगळ्या स्वरूपाचे कल येत आहेत. डावे काँग्रेसपेक्षा पुढे गेले. डाव्यांना 7 जागा दाखवत आहेत, काँग्रेसला 6 जागा दाखवत आहेत. मला असं वाटतं ते कट टू कट आहे. अजूनही त्याच्यात काही बदल होऊ शकतो. डाव्या विचारसरणीला देखील लोकांनी हिंदुस्थानात कधीच बाद केलेला आहे. काही तुरळक ठिकाणी काही राज्यांमध्ये आहे, केरळसारख्या वगैरे, परंतु तिथल्याही लोक हळूहळू त्यांना कंटाळतील. बिहारमध्ये बहार आहे, फिर एक बार नितीश कुमार आहे म्हणा. निश्चितच. पहिले एक होतं की जब तक आलू जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा लालू. पण आता हे सगळं बहार आणि नितीश कुमार हे आता समीकरण झालेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आता आपण पाहतो या ठिकाणी अगदी वेगळे जे निकाल आहेत ते लागताना पाहायला मिळतात आणि काँग्रेस आणि त्यासोबतच आरजेडीचा पूर्णपणे सुपडा साफ होतानाचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय बिहारमध्ये. एकंदरीतच बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांचं जे मॅजिक आहे ते चालू शकलं नाही आहे आणि पुन्हा एकदा NDAचं सरकार दणदणीत बहुमतानं विजयी होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.